नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनची सुरुवात करतो एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीनं. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं हा संघाचा जुना अजेंडा असल्याचं राऊतांनी म्हटलंय. सोलापूरकरच्या शिवरायांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी सरकारवर हा निशाणा साधलाय. तर सरकारनं चिरडून मरावं अशी स्थिती असल्याचंही राऊत म्हणाले. शिवाय संघावर बोलल्याशिवाय राऊतांची बळबळ बाहेर येणार नाही असं यावर दरेकरांनी म्हणत संजय राऊतांना उत्तर दिलंय. आपण पाहतोय सोलापूरकरच्या विधानानंतर शिवप्रेमी आक्रमक झालेले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता संजय राऊतांनी हे विधान केलंय. हा संघाचा अजेंडा आहे. आमच्या महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं हा एक संघाचा जुना अजेंडा आहे. कधी सावरकरांवर ते घसरतील, कधी गांधीजींवर घसरतील, आता तर ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यावरती घसरायला लागले. अनेक प्रकारचे विकृत चित्रपट निर्माण करून संभाजी राजांचं विकृत चित्रण करण्यात आलं. काय करते सरकार? या सरकारनं खरं म्हणजे चिरडून मारावं अशी परिस्थिती आहे. उठसूट कुठलीही गोष्ट संघाशी जोडायचं हा आता नित्यक्रम झालेला आहे. कारण संघावर बोलल्याशिवाय यांच्या पोटातील मळमळ त्या ठिकाणी संपत नाही आणि मला वाटतं केवळ संघद्वेषापोटी या ठिकाणी अशा प्रकारचा वक्तव्य पुढे येताना दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे नाही तर हिंदुस्थानाचं दैवत आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये आपली जीभ उचलताना बोलताना कोण कितीही विद्वान असेल तर त्यांनी 100 वेळेस विचार करून बोलायला पाहिजे. मी त्यांचा निषेध करतो आणि नुसतं माफी मागणं आणि ती पण फार आडेवेडे घेऊन मला वाटतं की प्रत्येकाने आपली लायकी ओळखायला पाहिजे. कोणत्या विषयावर आपण काय बोलतो आहोत, काय भाष्य करतो आहोत याचा प्रत्येकाने विचार करण्याची आवश्यकता आहे. पोलीस कारवाई व्हायला पाहिजे असं वाटतं निश्चितपणे.